नमस्कार मित्रांनो, मी दिवेश गोरिवले. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठमोळा यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ दिवेशमध्ये. आज आपण आलेलो आहोत सायन येथे सायन किल्ल्याला भेट देण्यासाठी. सायन किल्ल्याचे महत्त्व म्हणजेच शिवाजी महाराजांच्या 365 किल्ल्यांपैकी मुंबईमधील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे सायन किल्ल्याची ओळख आहे. चला तर मग आपण सायन किल्ल्याला भेट देऊया. तर मित्रांनो, हा आहे सायन किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आणि आता आपण प्रवेशद्वारापासून आतमध्ये प्रवेश करत आहोत. आपण पाहू शकता किल्ल्याच्या खालीच पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान देखील आहे आणि त्याच्यावरती किल्ला आहे. म्हणजेच एकाच कॅम्पसमध्ये आपल्याला किल्ला पण पाहायला मिळेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू गार्डन देखील पाहायला मिळेल. तर माझ्या मागे पाहू शकता संपूर्ण असा उद्यानाचा परिसर आहे. सायन रेल्वे स्टेशनपासून चालत 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्याची वेळ सकाळी 6 ते 11 आहे आणि दुपारी 4 वाजता ते रात्री 8 वाजेपर्यंत हा किल्ला चालू असतो. दुपारी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा किल्ला बंद असतो. शकता येथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे. तसेच वरती किल्ल्याचा परिसर देखील पाहू शकता. तो आहे सायनचा किल्ला. गार्डन पासूनच पुढे आल्यावर ही वाट किल्ल्याकडे जाते. आता आपण किल्ल्याकडे जाऊया. आताची किल्ल्याची अवस्था थोडी जीर्ण अवस्थेत आहे. आता सध्या परिस्थितीत किल्ला जीर्ण अवस्थेत आहे. तरी येथे वरती जाण्यासाठी उत्तम प्रकारच्या पायऱ्या आहेत. आपण पाहू शकता किल्ल्याची उंची साधारणतः कमी आहे, त्यामुळे लगेच आपल्याला वरती आल्यावर किल्ला दिसून येतो. आपण पाहू शकता किल्ल्याचा भोवतालचा गार्डनचा परिसर आणि गार्डनच्या वरतीच असलेला किल्ला. माझ्या मागे आपण पाहत आहात तोच आहे शिवडीचा किल्ला. या किल्ल्याला शिवटेकडी या नावाने ओळखले जाते. प्रामुख्याने या किल्ल्याची बांधणी 1666 ते 1669 या दरम्यानची आहे. हा संपूर्ण प्रदेश ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली येतो. येथूनच जवळच आपल्याला शिवडीचा किल्ला तसेच रेवा किल्ला पाहायला मिळतो. या सायन किल्ल्यावरूनच त्या दोन किल्ल्यांना रसद पाठवली जात असे. या किल्ल्याचे गुगलवर देखील इतकी माहिती नाही आहे, परंतु या किल्ल्याचे मुंबईमधील वैशिष्ट्य भरपूर आहे. थोडंच वरती आल्यावर आपल्याला येथे पाण्याचे टाक पाहायला मिळतात. तर सध्या तरी हे रिकामी असून येथे खूप सारा कचरा आहे. पावसाळ्यात येथे पाणी साठत असेल. वरती आल्यावर आपल्याला दुसऱ्या पायऱ्या लागतात, परंतु या पायऱ्या आपण पाहिल्या तर याचे काम आत्ताच्या काळातील आहे असे कळून येते. इथे एक खोली देखील आहे. पाहूया आतमध्ये काय आहे. छोटीशी खोली आहे, परंतु या खोलीत आपण पाहू शकता काही लोकांनी आपली नावं कोरलेली आहेत किल्ल्यावर. तर मित्रांनो, या ऐतिहासिक वास्तू आहेत. जर आपण यांचे जतन नाही केले तर या उद्ध्वस्त होतील. तर कृपया आपण किल्ल्यावर किंवा कुठल्या ऐतिहासिक वास्तूला भेट देत असाल तर असं काही करू नका. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्यावरती पोचलेलो आहोत. आपण पाहू शकता एकदम जीर्ण अवस्थेत असलेला असा किल्ला आहे. हा किल्ल्या सभोवतालचा परिसर. आपल्याला ही तोफ पाहायला मिळते. पुरातत्व खात्याकडून या तोफेचे जतन करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता विविध प्रकारच्या अशा खोल्या पाहायला मिळतात. आपण पाहू शकता आपण यावरून अंदाज लावू शकता की पूर्वी येथे राहण्यासाठी सुविधा देखील असेल आणि या बांधकामावरून आपण अंदाज लावू शकता पूर्वी हा किल्ला कसा असेल.
पूर्णतः वर आल्यावर आपल्याला सायन तसेच माहीमचा परिसर पूर्ण पाहायला मिळतो. आपण पाहू शकता किती सुंदर असं दृश्य आहे. पूर्वीच्या काळात नक्कीच इथून टेहाळणी केली जात असे, ते सिद्ध होते. किल्ला फिरून झालेला आहे. किल्ला फिरण्यासाठी साधारणतः आपल्याला 30 ते 40 मिनिटं इतका अवधी लागलेला आहे. तर आपणास एक विनंती आहे, मुंबईमध्ये असेच बरेचसे किल्ले आहेत, जसे की माहीमचा किल्ला, वांद्र्याचा किल्ला, वसईचा किल्ला, सायनचा किल्ला, रेवा किल्ला, असे बरेचसे किल्ले आहेत. तर आपण या किल्ल्यांना भेटी द्या. जर आपण या किल्ल्यांना भेटी द्याल तर या किल्ल्याचे पर्यटन वाढेल आणि या किल्ल्याचे संवर्धन होईल. त्याउलट जर आपण या किल्ल्यांना भेटी देत नसू तर या किल्ले असे जीर्ण अवस्थेत राहून हे किल्ले इतिहासात जमा होतील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. तसेच आपल्या ट्रॅव्हल विथ दिवेश या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.